सततच्या भांडणामुळे रागात पतीनं पत्नीच्या हत्येची दिली सुपारी. अपघाताचा कट रचून शिक्षिका पत्नीला टेम्पोनं उडवलं. सुपारी दिली, पिकअप स्कूटीला धडकला, मग मृतदेहाशेजारीच रडत बसला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी अपघाताचा बनाव करत 1 लाखाची सुपारी देत आपल्या पत्नीची हत्या केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. 2 मार्च रोजी वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असलेल्या पिंपळगाव काळे येथे ड्युटीवर जात असताना सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या स्कूटीला अज्ञात वाहन चालकाने धडक दिली होती. यामध्ये वृषाली गावंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक या ठिकाणी पोहोचले तेव्हा वृषाली गावंडे यांच्या मृतदेहाशेजारी बसून त्यांचे पती प्रकाश गावंडे आपली बायको गेल्याने रडत बसला होता. त्यावेळी पोलिसांनाही हा अपघातच वाटला होता. मात्र वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी पोलिसांना घातपाताची शंका बोलून दाखवली आणि खेळच उलटला. त्यावरून घटनेचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला. पोलिसांनी CCTV फुटेज तपासले आणि काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कूटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे या शिक्षिकेचा पती असलेला प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुरकर राहणार पातुर्डा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या दोघांनी आपल्याला 1 लाख रुपये सुपारी देऊन वृषाली गावंडे यांचा अपघात घडवून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश चहुरकर या दोघांनाही अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश जवळकर या दोघांनी टाटा पिकअप चालक असलेला मंगेश सूर्यवंशी याला 1 लाख रुपये देऊन स्वतःच्याच पत्नीचा अपघात घडवून आणण्यास सांगितले. 2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास शिक्षिका वृषाली गावंडे या शाळेवर आपल्या दुचाकीने जात असताना मंगेश सूर्यवंशी याने पातुर्डा ते कवठळ दरम्यान वृषालीच्या दुचाकीला धडक मारून तिला जागीच ठार केलं. जळगाव जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास करून काही तासातच 3ही आरोपींना गजाआड केले व न्यायालयासमोर हजर केलं असता 3ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 बुलढाणा.